रेरा कायद्यामध्ये तुम्ही कंप्लेंट फाईल केली आणि तुमची ऑर्डर देखील झाली, मात्र ही ऑर्डर बिल्डर फॉलो करत नाहीये. ऑर्डरला बिल्डर जुमानतच नाहीये आणि तुम्हाला काही केल्या बिल्डर कॉम्पेन्सेशन किंवा जी काही ऑर्डर झालीये ते तुम्हाला बिल्डर देत नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करायचं? रेराची ऑर्डर झाल्यानंतर रेरा अथॉरिटी समोरच तुम्हाला एक्झिक्युशन साठी केस फाईल करता येते. म्हणजेच रेरानी दिलेल्या ऑर्डरचं बिल्डरनी एक्झिक्युशन करावं, ती ऑर्डर पाळावी, त्या ऑर्डर मध्ये जे काही अथॉरिटीनी बिल्डरला सांगितलं आहे ते पूर्ण करावं, यासाठी रेरा अथॉरिटी समोरच एक्झिक्युशनची प्रोसेस असते. ऑनलाईन जिथे तुम्हाला ऑर्डर दिसते तिथे तुम्हाला एक्झिक्युशन फाईल करता येतं. या एक्झिक्युशन नंतर रेरा अथॉरिटी तुमची ऑर्डर आणि बिल्डरच्या अगेन्स्ट वॉरंट निघावं यासाठी हे सगळे कागदपत्र सर्कल किंवा तलाठ्यांकडे पाठवतात. एक्झिक्युशनची प्रोसेस झाल्यानंतर एक्झिक्युशनची ऑर्डर पास होते आणि ही एक्झिक्युशनची ऑर्डर तुमच्या जुन्या ऑर्डर बरोबर रेरा अथॉरिटी कलेक्टरकडे पाठवते. कलेक्टरांकडून तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये तुमच्या तलाठी, तहसीलदार आणि सर्कलकडे हे सगळे डॉक्युमेंट्स जातात. त्यांच्याकडून बिल्डरला 3 रिकव्हरी वॉरंट्स पाठवले जातात. त्यानंतर देखील बिल्डरने ऑर्डरची पूर्तता केली नाही तर बिल्डरच्या नावावरती कुठल्या प्रॉपर्टीज आहेत हे तुम्हाला तलाठ्यांना किंवा तहसीलदारांना कळवावं लागतं. तुम्हाला प्रॉपर्टी माहित नसतील तर तसं बिल्डरला विचारपूस होते. बिल्डरनी जर का प्रॉपर्टी सांगितल्या नाही तर त्या एरियामध्ये बिल्डरच्या नावावरती जी कुठली प्रॉपर्टी तुमच्या क्लेमच्या किमती एवढी तलाठी किंवा तहसीलदारांना सापडतील त्यावरती तितक्या किमतीचा बोजा चढवला जातो. हा बोजा चढवल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे लगेचच त्या बिल्डरच्या प्रॉपर्टीचा लिलाव होतो आणि तुम्हाला जितके पैसे अथॉरिटीनी देऊ केलेले आहेत किंवा तुमच्या ऑर्डर मध्ये आहेत तितके पैसे तुम्हाला या मार्गाने मिळतात. या पद्धतीने जवळपास 1 ते 1.5 वर्ष कोर्टात कंप्लेंट फाईल केल्यापासून ते तुम्हाला पैसे मिळेपर्यंत, तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळेपर्यंतचा कालावधी हा साधारण 1 ते 1.5 वर्षाचा आता झाला आहे. त्यामुळे फक्त रेराची ऑर्डर आली म्हणून शांत बसू नका. त्याच्यानंतर एक्झिक्युशन, कलेक्टर, तहसीलदार यांच्याकडे देखील जी काही रेरानी प्रोसेस ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे काम करा, त्याप्रमाणे तुमचं फायलिंग करा आणि तुमचा अधिकार पूर्ण मिळवा. धन्यवाद.